टेस्ट नंबर 4 यातलं 21 नंबरचं उदाहरण पहा। एका शहराची लोकसंख्या 37,04,926 आहे। यामध्ये 11,24,069 पुरुष आणि 10,96,478 महिलांचा समावेश असेल तर त्या शहरातील मुलांची संख्या किती आहे? आता पहा, आपल्याला काय करावं लागेल, स्त्री आणि पुरुषांच्या संख्येची बेरीज करून जर त्या शहराच्या लोकसंख्येमधून वजा केली तर राहिलेली काय असेल, मुलांची संख्या। म्हणजे अगोदर स्त्री आणि पुरुष यांच्या संख्येची बेरीज करा। 11,24,069 अधिक 10,96,478 8 9 17 7 हातचा 1 8 6 14 4 हातचा 1 4 1 5 6 4 10 0 हातचा 1 9 1 10 2 12 2 हातचा 1 1 1 2 1 1 2 22,20,547। आता त्या शहराच्या एकूण संख्येमधून ही संख्या वजा केली तर आपल्याला काय मिळेल, मुलांची संख्या मिळेल। म्हणजे 37,04,926 वजा 22,20,547। 7 9 16 6 7 9 16 इथलाचा इथं 5 5 7 12 इथलाचा इथं 6 6 3 9 4 2 8 10 इथलाचा इथं 3 3 4 7 आणि 2 1 3 म्हणजे 14,84,379 ह्याला आपलं उत्तर म्हणजे मुलांची संख्या। 22 नंबरचं उदाहरण पहा। एका संगणकाची किंमत 27,530 रुपये आहे तर अशा 18 संगणकांची किंमत किती? आता पहा, एका संगणकाची किंमत दिली, अशा 18 संगणक आहेत। म्हणजे काय करावं लागेल, एकूण किंमत काढण्यासाठी गुणाकार करावा लागेल। 27,530 एका संगणकाची किंमत, याला 18 ने गुणायचं। आता पहा, 30 पर्यंतच्या संख्येचे पाडेपाठ असतील तर गुणाकार करायला सोपं जातं, किंवा तसं येत नसेल तर 8 न अगोदर गुणा, नंतर 1 न गुणा। आपण 18 न गुणू। 18 गुणिले 0 0 18 त्रिक 54 ला 4 हातचे आले 5 18 पंचे 90 5 95 हातचे आले 9 18 7 126 126 आणि 9 135 135 ला 5 हातचे आले 13 18 2 36 आणि 13 39 आणि 49। जे एकूण रक्कम किती, 4,95,540 रुपये। ही किती, 18 संगणकाची किंमत असेल। हे आलं उत्तर। 23 नंबरचं उदाहरण पहा। ताशी 35 किलोमीटर वेगाने 910 किलोमीटर प्रवास करण्यासाठी किती तास लागतील? आता पहा, एका तासात 35 किलोमीटर जातो तर आपल्याला 910 किलोमीटर प्रवास करायचा आहे, तर किती वेळ लागेल? म्हणजे काय करावं लागेल, इथं भागावं लागेल। 910 ला आपण भाग देऊ 35चा। पहा, 35 न भाग दिला, 35 न पहिल्या 2 अंकाला भाग देऊ, 2 चा भाग जाईल, 35 2 70 वजाबाकी करा, खाली 1 राहिला, 7 2 9 वरतून 0 घेतला। आता पहा, 35 न कितीचा भाग जाईल, 210 ला 8 त्रिक 24 म्हणजे 240 7 चा भाग जाईल, 7 त्रिक 21 210 7 5 35 पहा 7 त्रिक 18 6 चा भाग जाईल, 7 त्रिक 18 आणि 6 पंचे 30 म्हणजे 6 चा भाग जाईल, 6 पंचे 30 ला 0 हातचे आले
3, साहित्रिक 18 आणि 3 21. म्हणजे किती वेळ लागेल? 26 तास लागतील. 24 नंबरचं उदाहरण पहा. 3, 6, 9, 10 या संख्यापैकी कोणती संख्या इतरापेक्षा वेगळी आहे? आता पहा, या संख्येत पाहिलं तर समसंख्या 2 आहेत, विषम संख्या 2 आहेत. म्हणजे असं ठरवता येणार नाही आपल्याला कोणती वेगळी ते. दुसरा एक प्रकार आपण पाहिला, त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर पाहिला, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्यामध्ये आपण पाहिलेलं आहे 1, त्यामध्ये आणि 1 मिळवला, 1 अधिक 1 म्हणजे 2 मिळवले झाले, 1 अधिक 2 3 म्हणजे त्रिकोणी संख्या आहे. 3 मध्ये 3 मिळवले, 3 आणि 3 6 त्रिकोणी संख्या आहे. त्यामध्ये 4 मिळवले, 6 आणि 4 10 त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे 9 त्रिकोणी संख्या आहे का? नाही. म्हणजे 3, 6, 10 ह्या त्रिकोणी संख्या आहेत, 9 यापेक्षा वेगळी. म्हणजे उत्तर काय येईल? 9. पहा 25 नंबर. 45 भागिले 9 लहान आहेत, 9 वजा रिकामी जागा. आता यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. इथं आपण पाहू, 45ला 9 भाग दिला तर भाग कितीचा जाईल? 5चा. आता ही 5 संख्या लहान असली पाहिजे. म्हणजे इथं अशी संख्या ठेवायची की ती संख्यांची वजाबाकी 5 पेक्षा मोठी असली पाहिजे. 6 जर ठेवले तर काय होईल? 9 मधून 6 गेले 3 राहतील, म्हणजे 5 पेक्षा मोठे नाही. 5 घेतले तर 4, 5 घेतले तर इथं 4 येतील, म्हणजे 5 पेक्षा मोठे नाही. 4 घेतले तर 9 वजा 4 म्हणजे 5 पेक्षा मोठे नाही. आणि 3 घेतले तर 9 वजा 3 6 कसे आहेत? 5 पेक्षा मोठे, म्हणजे 9 वजा 3. म्हणजे उत्तर बरोबर कोणतं आहे आपलं? 3. हे उत्तर बरोबर आहे.